अरे वहिनी, बरी आठवण झाली. काय? मला हेअर कलर करून द्या ना प्लीज. मी इतक्यांदा तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकलं नाहीत ना माझं? काय? हे बघा, गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम लावायला इतकं सोपं की तुमचं तुम्हीच लावू शकता. हो, अरे वा. त्यात अमोनिया पण नाहीये आणि त्याचं ना ॲलो आणि मिल्क प्रोटीन फॉर्म्युलाज आहे ना, त्यामुळे केस एकदम नॅचरल राहतात. आणि त्यात ना किट पण आहे कलर लावायचं. अच्छा, म्हणजे नो झंझट. छान आहे की. बरं झालं तुम्ही आणलं ते. काय भाऊजी, कुठे चालला तेवढे यंग बनून? कुठेही जायचं वगैरे नाहीये, पण फॉर एव्हर राहाल यंग तर आयुष्य बनेल आनंदी. हो, आहे की नाही? वा. बहिणी, काय घमघमाट येतोय, काय केलंय? द्या ना, भूक लागली आहे प्लीज. ऋता काहीतरी करते, थांबा आणते. ऋता नको 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 प्लीज. भाऊजी तुम्ही पण ना. नको नको. ऐको, कशाला स्वतःला मारतायत? 3 मिनिटात सगळे मच्छर फुर करतो की नाही बघा. थांबा. हे बघा. हे एवढूच? हो, हे छोटस पॅकेटच मोठा धमाका करतं. मच्छरांच्या हल्ल्यापासून वाचायचं असेल तर गुड नाईट फास्ट कार्डला पर्याय नाही. मच्छर होतील फुर तर आयुष्य बनेल आनंदी. हॅलो. हो हो, नाही 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 नाही, अरे बाबा, चांगल्या भागातच घर घ्यायचंय मला. अरे बाबा, चांगल्या भागात असलेलं, सुसूत्र डिझाईन असलेलं, निसर्गाने वेढलेलं आणि प्रकृतीला जपणारं असं गोदरेज प्रॉपर्टीच्या गोदरेज सेंट्रल ग्रीन होम्स मधलं घर घ्यायला मला नक्की आवडेल. काय रे दादा, गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये घर घेतोय? घे घे, अगदी डोळे झाकून गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये घर घे. कारण तुम्हाला सांगितलेल्या वेळेत तुम्हाला हवं तसं ब्राईट अँड व्हेंटिलेटेड घर ते नक्की देणार. अरे हो, असं घर मी घेणार आहेच, पण इतक्यात नाही. सगळी टेन्शन दूर होऊ देत. मग त्यांच्या फ्रीजी नंबरवर फोन करून सगळी व्यवस्थित चौकशी करणार आहे. नक्कीच दादा. परफेक्ट घरानं सुरुवात झाली ना तर आयुष्य होईल आनंदी. मी मस्तपैकी वडे बनवलेत, खाणार? ऋता, माझं पोट भरलंय. माझं बिघडलंय. बघा, माझा नवरा जरा बाहेर गेला ना तर माझ्या हातचं कोणी खात पण नाही. आता मुकुंदा इथे असताना तर त्यांनी हे वडे खाल्ले असते आणि माझं कौतुकही केलं असतं. तुझी मस्करी करतायत ते. तू ठेवी, ते खाणार सगळे. ठेव. बघा, इच्छा झाली ना तर खा, नंतर परत मागाल. पण खरंच सांगतो वहिनी, गोदरेजचे इतके सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत ना की ज्यांनी आयुष्य होईल आनंदी. शिवाय गोदरेजचा विश्वास आणि चांगल्या सर्व्हिसची गॅरंटी. पण काय हो, हे सगळं घ्यायचं कसं? आत्ता घेणार नाही हो भाऊजी, पण पैसे आल्यावर विचार करू शकतो ना आपण. म्हणून विचार. अगदी सोपं आहे कालिंदी. त्यांच्या फ्रीजी नंबरवर फोन करायचा, गोदरेजच्या सर्व प्रोडक्टची व्यवस्थित माहिती मिळते. या, खरंच? मग या, लाव फोन. हो, एक मिनिट. हा, बोल. 09980899808. अरे वा, मस्त नंबर आहे. 09980899808. हे बघ, आला मेनू. हे काय, अजून वडे खाल्ले नाहीत, नुसता छळ चालवलाय माझा. थांब जरा, थांब. खाणार आहे सगळे. चला खा बघू सगळ्यांनी पटापट. चला चला, सुरुवात करा. ठीक आहे, तुम्ही सुरुवात करा, मी राया प्रांजलला बोलवते. अशक्य. अस्सल मुंबईचे वडे बनवले तुम्ही? ऋताने बनवले ते. अशक्य आहे. का पण? थांबा थांबा थांबा. काय झालं बा? कुठे गेला? आता सगळे वडे इथे आणले, ते हात का गेले? आवजी पण ना. वहिनी, हे बघा, ह्या अस्सल मुंबई स्टाईल वड्यांचं सिक्रेट
बनवायलाही अत्यंत सोपं, कुठेही कधीही. आम्ही जरा मम्माकडे जाऊन येतो पटकन. कशाला? तिचा फोन आला होता, अर्जंटली बोलवलंय तिने. मग फोनवरच विचारायचं होतंस ना काय काम आहे ते. तिने विचारलं पण त्या म्हणाल्या तुम्हाला काहीतरी दाखवायचं म्हणून. आम्ही आलोच. पटकन या. हा हो हो लगेच येतो. आलोच. आता काय नवीन संकट उभं राहणार आहे कोणाच ठाऊक. वहिनी कशाला टेन्शन घेताय, सगळं काही व्यवस्थित होईल. हे घ्या वडे खा. बाहेरची अस्सल चव जर घरात मिळाली तर आयुष्य बनेल आनंदी. क्या घ्या. बाई 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 बाई, अजून हे दोघं कसे नाही आले? इतकी सगळी सरप्राइजेस द्यायचीत ना त्यांना. आणि आले वाटतं. ए थांब, कुठे निघालास? कोण आले ते बघतो ना. ती जुनी पद्धत आता विसरून जायची. इकडे ये. हे बघितलंस का? आता की नाही आपण आपल्याकडे गोदरेजचा ड्युअल व्हिडिओ डोअर फोन बसवलाय. आता गंमत बघा. बाई 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 बाई, ओपनिंग माझ्या लेकीनीच केलं. एक मिनिट. प्रांजल, जावई बापू, या या या. जा, दार उघड. या 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 जावई बापू, ये. मम्मा अगं दरवाजा न उघडता तुला कसं कळलं आम्ही आलोय ते? अगं तीच तर गंमत आहे ना. जरा इकडे बघ. मी आपल्याकडे नुकताच गोदरेजचा ड्युअल व्हिडिओ डोअर फोन बसवलाय. त्याच्यामुळे इतकं सुरक्षित वाटतं ना. नाही म्हणजे बाहेर चोरबीर असेल ना तर लगेच कळतं. अहो हे तर काहीच नाही जावई बापू. इकडे या, तुम्हाला अजून एक दाखवते. हे एवढंच नाहीये. तुम्हाला माहितीये का, समजा मागच्या दरवाजात कुणी आलं तर तिथे जायची गरज नाहीये. आपण जर हे टीव्ही स्क्रीनला कनेक्ट केलं ना तर इथे बसून सुद्धा आपल्याला कळू शकतं की तिकडे कोण येते. अगं म्हणून तर याला ड्युअल व्हिडिओ डोअर फोन म्हणतात. बघ. बघितलं? अच्छा, तर हे सरप्राईज दाखवायला बोलवलं होतंस तू? एवढंच नाही, अगं हॅट्रिक आहे सरप्राईजची. या तुम्हाला दाखवते. काय अशी काय बघतेस? हो मम्मा, नवीन बेड, हे वॉर्डरोब. तू अगदी माझी मुलगी शोभतेस. मी सुद्धा या वस्तू जेव्हा पहिल्यांदा पाहिल्या ना तेव्हा अशीच डोळे मोठे करून बघत होते. आहे की नाही खूप छान? हा गोदरेजचा कार्बन हायड्रॉलिक बेड अतिशय कम्फर्टेबल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, एक मिनिट. बघितलं जावई बापू? स्टोरेज स्पेस बघितलीत का केवढी आहे? अहो आपल्या चादरी, पांघरुणं, उशा सगळं मावतं. नाही म्हणजे या गोष्टींसाठी वेगळी वॉर्डरोब मधली जागा वाया नाही जात. अगं बाई, वॉर्डरोब वरनं आठवलं. प्रांजल, वॉर्डरोब बघ ना, मस्त आहे ना? वापरायला एकदम सोपा. काय मग जावई बापू, आवडला की नाही गोदरेजचा कार्बन हायड्रॉलिक बेड? छान आहे ना?
आणि प्रांजल, समोर बघ, गोदरेजचं क्रिएशन वॉर्डरोब छान आहे ना? जावई बापू, आम्हा बायकांचा एक मोठा प्रश्न असतो, आपले एवढे सगळे कपडे ठेवायचे कुठे? हा प्रश्न या वॉर्डरोब मुळे सुटलेला आहे. आयुष्य जसजसं बदलत जातं ना, तसतशी वॉर्डरोबची गरजही वाढत जाते. म्हणून गोदरेज क्रिएशनच्या या बेसिक युनिट मध्ये ना, आपण आपल्याला हवे तेवढे सिंगल कॉलम शेल्फ वाढवू शकतो. आहे की नाही छान? काय, मला माहितीये तुम्हाला याची गरज नक्की वाटणार आहे, म्हणून तुमच्यासाठी खास मागवून घेतलं. आवडला ना? हो हो, आवडलं ना. पण हे सगळं तू आम्हाला का दाखवतेस? बाई बाई बाई, अगो किती प्रश्न विचारशील, आणि अजून सरप्राईज संपलेलं नाही. हं, ये इकडे. राय मम्माचं हे काय चाललंय? मलाही माहित नाही. चल बघूया. राय पण प्रांजल, बघूया तरी आणखीन काय सरप्राईज आहे ते. चल चल. या, आणि हे बघितलेत का? हे तुमच्यासाठी आणखीन एक मोठं सरप्राईज. हे गोदरेजचं युसॉनिक वॉशिंग मशीन. छान आहे ना? अगं ह्याच्यात कपडे एकदम स्वच्छ धुवून निघतात. पांडू, जी. जा, जावई बापूंचा शर्ट घेऊन ये. तो चहाचा डाग पडलाय ना, तो शर्ट घेऊन ये. जा पटकन. अगं हे घरात आल्यापासून पांडू एवढा खुश आहे ना. अगं त्याचे कपडे धुवायचे कष्ट वाचले ना. अंडे, आता गंमत बघा. डाग बघितला? जावई बापू, यू हॉर्न टेक्नॉलॉजीची गंमत बघितली? डाग गेला. आहे की नाही गंमत? बघितलंस? म्हणजे कपडा जोर जोरात घासायची गरज नाही, आणि त्यामुळे जास्त कष्टही नाही. मम्मा हे सगळं खरंच खूप चांगलं आहे, पण तू आम्हाला का दाखवतेस? अगं म्हणजे काय, हे सगळं तुमच्या फायद्यासाठी चाललंय. अगं घर चोरांपासून सुरक्षित राहावं म्हणून तर मी हा गोदरेजचा ड्युअल व्हिडिओ डोअर फोन लावून घेतला, आणि तुम्हाला खूप स्टोरेज स्पेस आरामात ऍक्सेस करता यावी म्हणून गोदरेज कार्बन हायड्रोलिक बेड. तुमच्या कपड्यांसाठी क्रिएशन वॉर्डरोब, आणि ते कपडे डाग विरहित आणि स्वच्छ राहावे म्हणून हे युसॉनिक वॉशिंग मशीन. हे सगळं फक्त तुमच्या फायद्यासाठी. मम्मा अगं, पण या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्हाला तेव्हाच होईल ना, जेव्हा आम्ही इथे राहायला येऊ. अगं मग मी सांगते काय, आता तू आलीच आहेस ना, तर आता तुम्ही दोघं इथेच राहा कायमचे. अगं म्हणजे या सगळ्या सुखसोयी तुला मिळतील ना. मम्मा मला मान्य आहे हे सगळं खूप चांगलं आहे आणि उपयोगाचं पण आहे, पण आम्ही इथे राहायला येणार नाही. कर्ज फेडल्यानंतर यातली प्रत्येक गोष्ट आमच्याकडे असेल, पण आमच्या त्या घरात, आमच्या हक्काच्या घरात. अजून किती दिवस मला विरोध करताय तेच बघ.
शी काय माणूस आहे. बायको इथे तळमळत पडली ना, सगळं घोरतोय. नशीब मुकुंदा बाहेर गप्पा मारत बसलाय. नाहीतर आता माझं काही खरं नव्हतं. ही बाई पण ना वाटेल तेव्हा फोन करत असते. हॅलो, कशा आहात? अगं ते सगळं मरू दे. आता काय विचारते, कशात, जेवलात का? तुला रायाचा फोन मिळाला का? हो नाही ना, वेळच नाही मिळाला मला. अगं काय सांगतेस काय? इतका वेळ काय करत होतीस? अहो, राया आल्यापासून त्याचे कौतुक सोहळेच चालू आहेत. आणि राया पण ना त्याचा मोबाईल जवळच घेऊन बसलाय. त्यामुळे नाही जमलं मला. पण थोड्याच वेळात मी तो घेईन. अगं पण कधी? आता सगळे झोपले ना, की मी हळूच मोबाईल काढेन. अगं बॅकअप घ्यायच्या आधी त्याच्याकडून फोन ताब्यात घे ना. नाहीतर पैसे, सोनं नाणं सगळं विसरणार होता. आज खूप दिवसांनी पोटभर जेवलो. सॉरी, म्हणजे तुझ्या मम्माकडे पण मला पोटभर जेवायला मिळत होतं. पण आपल्या स्वतःच्या घरात स्वतःच्या माणसांबरोबर जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो ना, म्हणून म्हटलं. हो खरंच, मला पण खूप बरं वाटलं. सगळे कसे एकत्र जेवत होते. सगळे किती आनंदात होते नाही. काय ग, अशी एकदम शांत का झालीस? राया, मला कळत नाहीये, मी जो विचार करते तो तुला किंवा घरच्यांना पटेल की नाही. पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं? ममाचे हे पैसे परत केले ना, की मला ममा बरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. काय? हो, मला तरी तेच बरोबर वाटतंय. प्रांजल, तू अत्यंत चुकीचा विचार करतेस. असं करू नकोस. का नको करू राय? गेल्या वर्षभरात ममा कशी वागते ते बघतोयस ना तू. एक वेळ तिने मला वाटेल तसा त्रास दिला असता ना, तो मी सहन केला असता. पण तिने आपल्या घरातल्या सगळ्यांना वेठीला धरलं आणि आता मला ते सहन होत नाही. राया, अरे माणसाच्या सहनशक्तीच्या काहीतरी मर्यादा असतात ना. आपली अॅनिव्हर्सरी झाली ना, की मला एक वेगळं आयुष्य जगायचं. आणि त्या आयुष्यात माझ्या दृष्टीने तरी मम्माला काहीच स्थान नाही. राया, अरे मी खरंच सांगते, मला आपल्या या सुखी संसारात, आपल्या या सुखी घरात कुठल्याच प्रकारची वाईट छाया नकोय. माझ्या मम्माची सुद्धा नाही. प्लीज मला समजून घे ना. ठीक आहे, आपण या सगळ्याचा विचार आता का करतोय? आधी आपण त्यांचे पैसे देऊया आणि मग बघूया काय करायचं. कुटुंबाचा असा प्रेमाने विचार करणारीच बायको हवी होती मला. अगं इतकी धम्माल करायचो ना आम्ही तिथे. रात्रभर गप्पांची मैफिल असायची. म्हणजे आपापले प्रत्येक जण कॉलेजमधले किस्से सांगायचे. तुला एक गंमत सांगू? सगळ्यात जास्त कोणाचे किस्से एन्जॉय करायचे माहितीये? कोणाचे? तुझे आणि माझे. आणि मुख्य म्हणजे तुझे. म्हणजे तुझे किस्से ते मला 2-2 वेळा सांगायला लावायचे. तुझा तो गॉगल लावून कांदा कापायचा किस्सा वाट लागले सगळे.
वा छान. म्हणजे तिकडेही बायकोची बदनामी करून आलास तर. तुम्ही नवरे ना बायकांचे किस्से सगळ्यांना कसे काय सांगता रे? तुम्हाला काहीच कसं नाही वाटत? अगं गंमत ग. म्हणे गंमत. बस झाली आता गंमत. हा मला झोप आली आणि आता मी झोपणार आहे.